शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे। लातूरमधून शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे। शिवराज मोटेगावकरला आजच कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात ही सर्वात मोठी बातमी। शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आलेली आहे। लातूरमधून त्याला अटक झालेली आहे। आजच त्याला कोर्टात हजर केले जाईल। लातूरमधून शिवराज मोटेगावकर याला अटक झालेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात ही सर्वात मोठी बातमी। आतापर्यंत अनेकांना अटक झालेली आहे। अनेकांच्या अटकेमधून चौकशीमधून महत्त्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागलेले होते। आता एक महत्त्वाची अटक शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। तर निलेश, शिवराज मोटेगावकरला अटक झालेली आहे। आजच त्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। काय युक्तिवाद होऊ शकतो? चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली होती। मात्र आता एक मोठी बातमी येते की या प्रकरणामध्ये 10वी अटक या ठिकाणी झालेली आहे। शिवराज मोटेगावकर जे आहेत त्यांना या ठिकाणी अटक जी आहे मोटेगावकर जे आहेत त्यांना या ठिकाणी अटक जी आहे ती आता सीबीआयने केलेली आहे। दिल्ली सीबीआयने याबाबतची जी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेलीची आपल्याला माहिती कळते। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर मी आता उभा आहे सीबीआयच्या कार्यालयासमोर आणि या ठिकाणी जर अनेक लोक जे आहेत त्यांना या ठिकाणी अजूनही चौकशी सुरू आहे। जवळपास देशभरातून आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली होती। आता ही 10वी जी अटक आहे ती आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सीबीआय सातत्याने या पेपरफुटी प्रकरणामध्ये माहिती घेत आहे, सखोल चौकशी करत आहे। आज जर दिवसभर बघितलं तर आज अनेक डॉक्टर असतील किंवा विद्यार्थी असतील यांची या ठिकाणी चौकशी जी आहे ती सीबीआय कडनी करण्यात येत आहे। आणि काल जर बघितलं तर काल जवळपास 11 तास शिवराज मोटेगावकर जे आहे त्यांची चौकशी जी आहे ती याच सीबीआय ऑफिसमध्ये करण्यात आली होती। 11 तासहून अधिक त्यांची चौकशी काल या ठिकाणी करण्यात आली होती। सीबीआयला या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर आहे त्यांच्यावर संशय होता, त्यामुळे त्यांची काल जी आहे ती चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी अंती आता या ठिकाणी सीबीआयने त्यांना अखेर अटक करण्यात केलेली आहे। सीबीआय मुंबई जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयातनी या ठिकाणची जी माहिती आहे ती आता जी24 तासच्या हाती लागलेली आहे आणि या प्रकरणातली आता ही 10वी अटक जी आहे ती झालेली अशी आता म्हणता येईल। त्यामुळे आणखीन काही या प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण शिवराज मोटेगावकर जे आहे त्यांचं क्षेत्र जे आहे ते संपूर्ण राज्यभर आहे। एवढंच नव्हे तर देशभरात त्यांच्या अनेक राज्यांमध्येही त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत। निलेश, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले गेलेले आहेत। सचिन जी, खरं तर हे नीट पेपरफुटीचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, कारण महाराष्ट्र कनेक्शन यामधून समोर आलंय। महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या भागांमधून, मोठमोठ्या कोचिंग क्लासेस मधून हा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलंय। कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघताय? वास्तव किती भयान आहे याचं ते मला असं वाटतं की निदर्शक आहे की विद्यार्थ्यांचं भविष्य कशा पद्धतीनं यांनी उद्ध्वस्त करण्याचा घाट घातलेला आहे हे सरळ सरळ दिसतं आणि त्यानंतर त्याची जबाबदारी घेतली जात नाही। आणि हे सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात पूर्ण देशभरावरती जी कारवाई होते त्यातनं सगळी जी राज्य आहे जिथं हे सगळं कारस्थान आहे ते भारतीय जनता पक्ष शासित त्या ठिकाणी राज्य आहेत। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्याची ज्या पद्धतीने परीक्षा पे चर्चा जी चाललं होतं इतके वर्ष पंतप्रधान मोदींचं, त्यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यांच्या परीक्षा उद्ध्वस्त होत आहेत। आता याची जबाबदारी घेतली जात नाही। आम्हाला अपेक्षा होती की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता। आता आज मी जे ट्विट केलेलं आहे तिथं म्हणजे केवळ नीट वरती नाही आहे, हे MSCET वरती पर्यंत येत आहे। मी आज चंद्रकांत पाटील साहेबांनाही ते प्रश्न विचारलेला आहे की या ज्या MSCETच्या संदर्भात तुम्ही जो डेटा दिलाय त्यातनं दिसतंय की 100% MSCET मध्ये जे मिळाले लोकांना त्यांना 10वी आणि 12वी मध्ये 35% देखील मार्क मिळालेले नाहीत। 35 ते 40%, 100% मार्क कसे काय मिळू शकतात अशा विद्यार्थ्यांना? याची उत्तरं मिळाली पाहिजेत। हे याचं जी व्याप्ती आहे ती प्रचंड मोठी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही मध्य प्रदेश बघा किंवा राजस्थान बघा, हरियाणा बघा, महाराष्ट्र बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅकेट चालू आहे आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही। नक्की सचिनजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे। हे मोठं रॅकेट आहे। महाराष्ट्रभर मधून या अनेकांना अटक करण्यात आलेली आहे। चौकशीमधून मोठे धागेदोरे देखील सीबीआयच्या हाती लागलेले आहेत।
आणखीन एक महत्त्वाची बातमी याच संदर्भात लातूरमधील मोटेगावकरच्या क्लासेस बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये एक प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लास हा मोटेगावकर चालवत होता आणि त्याच्या अटकेनंतर आता त्याच्या क्लासेस बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल त्याची 11 तास चौकशी झालेली होती आणि या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे। आजच त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाईल। तर लातूरमधील मोटेगावकरच्या क्लासेस बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काल मोटेगावकरची 11 तास कसून चौकशी झाली आणि या चौकशीनंतर त्याला अटक झालेली आहे आणि ही अटक होताच त्याच्या क्लासेस बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेस तो चालवत होता आणि याच क्लासमधल्या विद्यार्थ्यांना त्याने काही पेपर्स दिल्याची काही प्रश्न दिल्याची देखील माहिती समोर आलेली होती आणि या संदर्भात त्याची चौकशी झाली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेले जवळपास 11 तास सीबीआयच्या पथकाने त्याची चौकशी केली आणि या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्यासोबत आहेत। वैभव, मोटेगावकरची 11 तास चौकशी झाली, त्याला अटक झाली आणि आता त्याच्या क्लासेस बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवराज मोटेगावकर जे आहे ते क्लास घेतात लातूरमध्ये। त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात क्लासेस चालतात। लातूर असेल, नांदेड असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी त्यांचे मोठे मोठे क्लासेस चालतात। त्यांच्यावर नीट घोटाळा प्रकरणामध्ये पेपर लीक केलाय असा आरोप त्यांच्यावर होतोय। त्या अनुषंगाने त्यांची सीबीआय कडनं शुक्रवारी 9 तास चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना एक नोटीस देण्यात आली होती की पुणे येथील सीबीआय कार्यालयामध्ये आपण हजर राहावं। त्यानंतर ते सीबीआय कार्यालयामध्ये पुण्याच्या हजर राहण्यासाठी ते गेलेले आहेत। त्यानंतर तिकडं त्यांना ताब्यात चौकशी करण्यासाठी नक्कीच वैभव, तर आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। काय चौकशीमधून आणखी समोर येते पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।